पाऊस आणि त्याचबरोबर इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात 9 सेकंदात। वरळी मेट्रो स्थानक ते आरे JVLR पर्यंत प्रवासी वाहतूक सुरू। काल झालेल्या पावसाचा मेट्रोवरही परिणाम झाला। वरळी परिसरामध्ये आचार्य यात्रे चौक मेट्रो स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलं होतं, त्यामुळे स्थानक बंद ठेवण्यात आलं होतं। आजही आचार्य यात्रे चौक स्थानक बंद। पश्चिम द्रुतगती महामार्गावरती पाणी तुंबलं। पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा मोठ्या प्रमाणावरती खोळंबा। मुंबईमध्ये रात्रभर पावसाची रिपरिप, मात्र सकाळपासूनच पावसाची उसंत। आज मुंबईला हवामान विभागाचा येलो अलर्ट। पावसामुळे मध्य रेल्वे 15 मिनिटं उशिराने, हार्बर रेल्वे 5 ते 10 मिनिटं आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत। आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट। मच्छीमारांनी समुद्रामध्ये जाऊ नये, हवामान खात्याचं आवाहन। रायगड, पुणे, बीड, हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट, तर पालघर, नाशिक वगळता उर्वरित महाराष्ट्राला येलो अलर्ट जारी। नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन। तळ कोकणाला आज रेड अलर्ट। पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला झोडपून काढलं। अतिवृष्टीचा 59 गावांना फटका। रायगडच्या रोहा तालुक्यामध्ये मुसळधार पावसाचा फटका, तर पावसामुळे एकाचं घरही कोसळलं। पावसाचा वाढता जोर बघता माथेरान मिनी ट्रेन सेवा बंद। घाटामध्ये दरड कोसळण्याच्या भीतीमुळे खबरदारीचा उपाय। धाराशिवच्या उमरगा तालुक्यामध्ये धुवाधार पाऊस। उमरगा शहरासह अचलेर, कोरेगाववाडी, चिंचोली, भुयार परिसरामध्ये जोरदार पाऊस। सोलापुरामध्ये मुसळधार पावसामुळे रेल्वे पुलाखाली साचलेल्या पाण्यामध्ये बस अडकली। पोलीस आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला। धुळे शहरासह तालुक्याला पावसाने झोडपलं। वादळी वाऱ्यांमुळे घरावरचे पत्रे उडाले आणि सुदैवाने जीवितहानी मात्र झाली नाही। बीडमध्ये झालेल्या पावसामुळे बिंदुसरा नदीवरच्या दगडी पुलावरती पाणी साचलं आणि पाणी ओसरल्यानंतर पालिका प्रशासनाकडून स्वच्छतेचं काम हाती घेण्यात आलंय। 7 दिवसामध्ये उजनीमध्ये 12 TMC पाणी वाढलं। दौंड बंधाऱ्यातून उजनी धरणामध्ये 26,106 क्युसेकने पाणी सोडलं। पहिल्याच पावसाने नवी मुंबई महापालिकेच्या कामाची पोलखोल केली। पाणी उपसा करणाऱ्या पंप हाऊसमधील काही पंप बंद। काल रात्री 9 वाजेपर्यंत रस्त्यावरती 2 ते 3 फुटापर्यंत पाणी। मुंबईमध्ये विक्रोळीच्या कन्नमवार नगर भागामध्ये झाड पडलं आणि घटनेमध्ये 2 जखमी, एकाचा मृत्यू। घटनेला पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा स्थानिकांचा आरोप। रायगडमध्ये वीज कोसळून 16 वर्षाच्या मुलाचा मृत्यू। मुरबाड तालुक्यातील इंदे गावातली घटना। कुटुंबाला शासकीय मदत मिळावी, स्थानिकांची मागणी। पुण्यातही मुसळधार पावसामुळे कोथरूडमधील कर्वेनगर परिसरामध्ये झाड पडलं। घटनेमध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू। सोलापूर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस। बार्शी तालुक्यातून वाहणारी भोगावती नदी दुथडी भरून वाहू लागली आणि नदीकाठच्या 8 ते 9 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। सोलापूर जिल्ह्यामध्ये पुढच्या 24 तासामध्ये मुसळधार पावसाचा इशारा। नागरिकांनी सतर्क राहावं, तसंच शासकीय यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचं पालन करावं, जिल्हा प्रशासनाचं आवाहन। नाशिकच्या लासलगावला पावसाने झोडपलं। पाऊण तासामध्ये 67 मिलीमीटर पावसाची नोंद। अनेकांच्या दुकानामध्ये पावसाचं पाणी शिरलं आणि तारांबळ उडाली।